ओके चला, हे क्वेश्चन्स आपण बघणार होतो. ऍडजॉइंट मेथड आपण लास्ट टाइम केलेली आहे. ओके, ऍडजॉइंट मेथडचे आता हे थोडेसे वेगळे क्वेश्चन्स जे आपण आता करणार आहे. एक मिनिट. ओके, कुठला क्वेश्चन होता पहिला? क्वेश्चन नंबर 10. मिसलेनियस एच आहे ना? काय म्हणतोस? मिसलेनियस एच आहे ना ते? हो, मिसलेनियस आहे. थोड्या वेळात फाईल ओपन करून ठेवायला पाहिजे होती यांची. ओके, हेच आहे ना? कोणता क्वेश्चन होता ते? क्वेश्चन नंबर 10 बरोबर. चलो, क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करूयात आता. काय क्वेश्चन नंबर 10? ए काय आहे? 4521. ए काय आहे? 4521. ओके, येस. नेक्स्ट, ए इनवर्स इज 1/6 a minus 5i. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, ए इनवर्स इज 1/6 a minus 5i. Okay, this is our A inverse. Now let's check it out. बरोबर येत आहे का हे? ठीक आहे, आधी आपण LHS काढूया, RHS काढूयात. RHS जास्त सोपी आहे कॅल्क्युलेट करायला. RHS काय आहे? 1/6 a minus 5i. 1/6 a काय आहे आपला? येस, व्हॉट इज a? 4521 मायनस 5 इंटू आय काय आहे? 1001. डेलिबरेटली 2x2 मॅट्रिक्स घेतलेला आहे मी. ओके, ना व्हॉट टू डू? लेट्स सॉल्व इट. ओके, पहिलं काय आलं? 4521 मायनस मल्टिप्लाय दिस इनसाइड 5005. ओके, व्हॉट नेक्स्ट? 1/6 in while doing matrix subtraction काय करतो आपण? 4 minus 5, 5 minus 0, 2 minus 0, 1 minus 5. बरोबर. मग किती आली RHS? 1/6 minus 1, 5, 2 minus 4. ओके, ही आली आपली RHS. पुढे जाऊयात आपण. येस, LHS काढायचं आपल्याला. ओके, LHS साठी काय लागणार आहे? ए इनवर्स लागणार आहे. ओके, LHS काढायची आहे. सो आय नीड टू फाइंड आउट ए इनवर्स. कोणत्या मेथडने करायचं तुमच्यावर आहे. ऍडजॉइंटने करा, ऍडजॉइंटने करा चालेल. ट्रान्सफॉर्मेशनने करायचं, ट्रान्सफॉर्मेशनने करा चालेल. आता सध्या मी ट्रान्सफॉर्मेशन मेथड फॉलो करणार आहे, कारण ट्रान्सफॉर्मेशन आपण बरेच दिवस झाली केली नाही. ठीक आहे, म्हणून मी ट्रान्सफॉर्मेशन डेलिबरेटली फॉलो करणार आहे. ठीक आहे, कारण की खूप दिवस झाली केली नाही की रिव्हिजन होऊन जाईल ट्रान्सफॉर्मेशन मेथडची. ओके, finding A inverse by transformation method. What is A? 4521. Okay, next. Yes, what I have to do? ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये काय वापरतो आपण? जर रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आपण पहिल्यांदा हे घेतो. बरोबर, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आपण काय करतो? A इंटू A इनवर्स इक्वल टू आय घेतो. ए काय आहे? व्हॉट इज ए? 4521. ए इनवर्स ऍज इट इज. आय काय आहे? 1001. करेक्ट. मग काय होणार आता? येस, R1 मायनस R2. डायरेक्ट 1 करणं तर मुश्किल आहे त्याला. बरोबर, सो आय विल परफॉर्म R1 मायनस R2. काय होईल? 4 minus 2, 5 minus 1, 2 and 1. A inverse equal to 1 minus 0, 0 minus 1, 0 आणि 1.
किती आलं हे 2 4 2 1 A inverse equal to 1 minus 1 0 1. Okay, now what I want here, I want 1 here. How to make that 1? By dividing r1, or else I can say r1 into 1 by 2. Okay, so 1 by 2 केलं काय आलं इकडे 1, इकडे काय आलं 2 2 1 इनवर्स इक्वल टू इथे काय आलं 1 by 2, इथे काय आलं minus 1 by 2, इथे आलं 0, इथे आलं 1. Okay, next yes r2 minus 2r1 कारण की याला 0 करायचं आहे. r2 minus 2r1, r1 as it is, r2 minus 2r1 0, r2 minus 2r1 minus 3 inverse, r1 तसाच, r2 minus 2r1 minus 1, r2 minus 2r1 plus 1, r2 minus sorry r2 काय 1 minus 2 into minus half है ना, so it should be plus 2. ओके, इझी आहे. चला आता पुढचं स्टेप काय, याला 1 करायचं आहे. कसं करणार याला 1? minus 1 by 3 r2, minus 1 by 3 r2 केलं काय आलं 1 2 0 1 आलं इकडे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशनची रिव्हिजन साठी मी हे करते, अदरवाइज तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही कुठलीही मेथड इथे वापरू शकता. r1 as it is, r2 ला minus 1 by 3 ने मल्टिप्लाय करा plus 1 by 3, this will be minus 2 by 3. What next? I want to make this 0. How to make that 0? r1 minus 2r2, r1 minus 2r2, r1 as it is, r1 minus 2r2 हा 0 झाला, this is 0, this is 1, A inverse equal to r1 minus 2r2, 1 by 2 minus 2 into 1 by 3, so 1 by 2 minus 2 by 3. So हे कसं झालं मग, yes 6 LCM आला ना याचा, मग काय होणार 3 minus 4 upon 6 minus 1 by 6, बरोबर, हे काय आलं minus 1 by 6. r1 minus 2r2, r1 is what, minus half, minus 2 into r2 is what, minus 2 by 3, किती आलं हे minus half plus 4 by 3, क्रॉस मल्टिप्लाय minus 3 plus 8 upon 6, किती आलं हे 5 by 6. ओके, समजतंय, 1 by 3 तसाच, minus 2 by 3 तसाच. मग काय आलं हे A inverse into identity matrix will give you minus 1 by 6, 5 by 6, 1 by 3, minus 2 by 3. बरोबर. आणि आता जरा मॅच करायला बघा, जरा इकडे काय आलं आपलं, वरती काय आन्सर आलं होतं, वरती आपलं आन्सर हे आलं होतं, म्हणजे त्यांनी 1 by 6 काय काढलेलं आहे, RHS ला कॉमन काढलेलं आहे 1 by 6. मला पण इकडे काय करायला लागेल, 1 by 6 कॉमन काढायला लागेल. 1 by 6 कॉमन कसा काढायचा, येस 1 by 6 ने मल्टिप्लाय 1 by 6 into 6 मिनिंग सेम राहील, आणि हे काय आलं minus 1 by 6, 5 by 6, 1 by 3, minus 2 by 3. करेक्ट. ओके दीदी, हा बोल. अशाच मेथड मध्ये सम एखादं रिपीट करशील का तू? म्हणजे मला समजलं नाहीये. काय नाही कळलं तुला? म्हणजे मला आहे ना, मला फर्स्ट स्टेप आहे ना, हे जे बाकीच्या स्टेप्स कळाल्या, पण फर्स्ट स्टेप जी आहे ना वरती घेणं जाऊ तू. ही हो. स्टेप म्हणतोयस का? आपण इकडे काय केलं नक्की ते नाही कळालं. बघ ना, RHS आहे आपली ही, 1 by 6 तसाच ठेवला, A minus 5i आहे आपल्याकडे, बरोबर. मग मी A ची व्हॅल्यू इकडे टाकून दिली, A ची व्हॅल्यू काय आहे, ही आहे -5 इंटू I म्हणजे काय असतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, मग तो आयडेंटिटी मॅट्रिक्स ठेवून दिला. त्याच्यानंतर 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 5 ने 0 ला, 5 ने 0 ला, 5 ने 1 ला, बरोबर. मग आता काय करायचं, दोघांना सबट्रॅक्ट करायचंय. करेक्ट, दोघांना सबट्रॅक्ट करायचंय. 4 minus 5 minus 1, 5 minus 0 5, 2 minus 0 2, 1 minus 5 minus 4. ही मला काय मिळाली, RHS मिळाली ना. हो, RHS मिळाली. आता आपण LHS काढतोय. LHS काढतोय म्हणजे आपण काय काढतोय, A इनवर्स काढतोय. कुठल्या मेथडने, ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. म्हणून आपण हे केलं, A into A इनवर्स इक्वल टू I. ओके, मग A इनवर्स कसा काढतो आपल्याला माहिती आहे, ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. याला आपण आयडेंटिटी करतो पूर्ण, हो की नाही. याला आयडेंटिटी केलं पूर्णपणे, आयडेंटिटी केलं याला. मग I इंटू इनवर्स इक्वल टू -1 by 6, 5 by 6, 1 by 3, -2 by 3. पण आता आपला आन्सर ह्या फॉर्मॅट मध्ये नाहीये. आपला A इनवर्स म्हणजे माझी RHS कोणत्या फॉर्मॅट मध्ये, माझी RHS 1 by 6
इंटू मॅट्रिक्स अशा फॉर्मॅटमध्ये, बरोबर. म्हणून मला तोच फॉर्मॅट पाहिजे इकडे, म्हणून मी काय केलं 1/6 इंटू 6 केलं. आता हा 1/6 तसाच ठेवा, 6 ला आतमध्ये मल्टिप्लाय करा. 6 इंटू -1/6, 6 इंटू 5/6, 6 इंटू 1/3, 6 इंटू -2/3. मग काय होणार आता 1/6 -1 5 2 आणि -4 मिळालं का सेम मॅट्रिक्स. बघा -1 5 2 -4 -1 5 2 -4 म्हणजे काय मिळालं आपल्याला LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू काय मिळालं RHS. ओके, हेच प्रूफ करायचं होतं ना, शो दॅट होतं ना ते. समजतंय का. ओके पुढे ओके, आता काय करायचं आपल्याला फाइंड मॅट्रिक्स X सच दॅट AX इक्वल टू B. लक्ष द्या नीट. क्वेश्चन आपल्या लिस्ट मध्ये आहे ना तो क्वेश्चन, आपल्या लिस्ट मध्ये आहे तो क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12 आहे आपल्या लिस्ट मध्ये, सॉरी हा क्वेश्चन नंबर 12 आहे, बरोबर. क्वेश्चन नंबर 12 आपल्या लिस्ट मध्ये आहे, कारण की मी म्हटलं होतं 12 आला की तुम्हाला 11 येऊन जाईल. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 11 होमवर्कला करा. क्वेश्चन नंबर 12 मी आता करणार आहे. क्वेश्चन नंबर 11 होमवर्क and it is based on question 12. So question 12 काय बघूयात आपण. AX इक्वल टू B हे आपल्याला दिलेलं आहे. A मॅट्रिक्स 1 2 3 -1 1 -1 1 आणि 2 आणि 1 2 4 हा A मॅट्रिक्स आहे. B मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3. B मॅट्रिक्स काय दिलाय 1 2 3. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, आपल्याला फाइंड आउट करायचंय X मॅट्रिक्स. बघा बरं का, सेम आपण जसं इनव्हर्स मध्ये करतो ना तसंच आहे, काहीच फरक नाहीये. ओके, A मॅट्रिक्स इथे सबस्टिट्यूट करा 1 2 3 -1 1 2 1 2 4 हा A मॅट्रिक्स आहे. X इक्वल टू B मॅट्रिक्स काय 1 2 3 असा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, येस आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची. आता त्याच्यासाठी मी एक छोटीशी स्टेप करणार आहे आधी. X इक्वल टू B मल्टिप्लाय by A inverse. Okay, A inverse into A equal to X and A inverse into B. मग A inverse into A काय होणार I होणार into X equal to A inverse B. ओके, काय केलं मी प्री मल्टिप्लाय बाय A इनवर्स केलं. असं का, माझं काम सोपं व्हावं म्हणून केलं मी, मला नॉर्मल फॉर्मॅट मिळावं म्हणून केलं मी. आता त्याने काय होणार आहे A इनवर्स इंटू A इक्वल टू X, A इनवर्स इंटू B. दोन्ही साईडला A इनवर्सने मल्टिप्लाय केलं. त्याला प्री मल्टिप्लाय का म्हटलंय मी, कारण की आधी मल्टिप्लाय केलंय. मला माहिती A इनवर्स इंटू A काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. आपण बघितलं होतं जेव्हा मी इनवर्स शिकवायला घेतलं तेव्हाच स्टार्टिंगला मी सांगितलं होतं. नेक्स्ट, दिस इज I, दिस इज A इनवर्स इंटू B. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज व्हॉट, सेम मॅट्रिक्स equal to A inverse into B. Now B I am having. What I want to do? I want to find out A inverse. I want to find out A inverse. Okay, how to get that A inverse? ठीक आहे, how to get that A inverse बघूयात आता आपण. ठीक आहे, A मॅट्रिक्स काय आपल्याकडे 1 2 3 -1 1 2 1 2 4. ओके, नाउ आय वॉन्ट टू फाइंड आउट A इनवर्स. दोन मेथड्स आहेत आपल्याकडे, कोणती ऍडजॉइंट आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे. कोणती करणार आता तुम्ही सांगा मला, तुम्हीच सांगा, तुम्हीच करायची आहे. कोणती करणार बोला.
आम्हाला कोणतीच नाही करायची, सगळं तूच सॉल्व्ह कर. बरोबर ना मानस? दीदी मला वाटतंय काय वाटतंय तुला? बोल. ऍडजॉईंट. ऍडजॉइंट. वाटलंच होतं, बऱ्याच मुलांना ऍडजॉईंटच वाटतं. चला करा ऍडजॉईंट मेथडने पटकन. चलो फटाफट. मायनर्स काढायचे, कोफॅक्टर्स काढायचे, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा. ओके चलो फटाफट. उद्यापासून ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस हा आपलं. मी म्हटलं होतं आधीच, उद्यापासून मी ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस घेणार आहे. ओके चला सांगा पटापट. आधी डिटर्मिनंट ऑफ ए काढा. डिटर्मिनंट ऑफ ए किती आला मला सांगा आधी. तुमच्या आन्सर आल्याशिवाय मी सॉल्व्ह नाही करणार आहे. येस कोणाचं झालं नाही डिटर्मिनंट अजून? अमोघ बाळा तू थोडासा जरा असतो कम करत असतो काहीतरी सॉल्व्ह. 3. 3 आलं. येस बाकीचे? अनुराग आलं का डिटर्मिनंट? गौरवचं पण आलं. अनुराग आपलं काय? दीदी 3. हो 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 थांबा, आम्ही आधी श्वास घेतो निवांत, मग आम्ही सॉल्व्ह करतो. बरोबर ना रे? काय अनुराग. फर्स्ट कॉलम स्किप करा. दिस इज 1 into 4 minus 2 into 2. Change sign of this number. Okay, minus 1 into 4 minus 2 into 1 plus 3 into minus 1 into 1 minus 1 into 2 into 1 into 1. Okay, this is what? 0. Minus 2 into minus 1 into 4 minus 4 minus 2 plus 3 into minus 2 minus 1 minus 2 into minus 6 plus 3 into minus 3. किती आलं हे? येस minus 12. हे काहीतरी गडबड होती इकडे, काहीतरी गडबड आहे. minus 2 minus 1 minus 3 आलंय. minus 3 into minus 3 minus 9 होत आहे आणि हे plus 12. येस so this is what? 3. करेक्ट. नाव फाइंड आउट मायनर्स. मायनर्स फाइंड आउट करा चला पटापट. मी डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिणार हा. M11 M12 M13 M21 M22 M23 M31. दीदी थांब ना, करतोय आम्ही सॉल्व्ह. मी नाही सॉल्व्ह करत आहे बाळा. चलो फटाफट काढा चला पटकन व्हॅल्यू.
मायनर झाले. मायनस झाले तुझे. व्हेरी गुड. येस, बोल पटकन. बोल M11 काय आलं? 0 M12 किती आलं? मायनस -2 M13 किती आलं? -3 M21 किती आलं? 2 2. M22 किती आलं? 1 M23 किती आलं? 0 M31 किती आलं? 1 M32 किती आलं? 5 5. M33 किती आलं? किती? 3 3 आलं ना. बरोबर आहेत का हे? येस, सांगा मला चला पटकन. M12 -6 येते. कोणतं? -6 M12 M12 का? इथे Minus इथे प्रॉब्लेम आहे म्हणताय. बाकी सगळं? हा बाकी? हो बरोबर आहे. अनुराग हो बरोबर आहे ना मीच नक्की? नाही नक्कीच आहे. वर तू असं का टोन, तुझा टोन का चेंज केलाय भावा तू? क्वारंटाईन इफेक्ट. ओके, M12 इज -6. फर्स्ट रो सेकंड कॉलम. करेक्ट, -6 यायला पाहिजे. बरोबर. बाकी कशात प्रॉब्लेम आहे? येस, एव्हरीथिंग इज करेक्ट. M31 कुठले वाटतं? M31 मध्ये डाऊट आहे. लेट्स चेक इट आउट. थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम. 2 2 4 -3. इट शुड बी 1. त्याने किती सांगितलं? 1. बरोबर आहे. करेक्ट आहे. व्हॉट नेक्स्ट? येस, अजून कशात डाऊट आहे कोणाला? बोला पटकन. येस, पटकन पटकन बोला. पटकन पटकन बोला. पटकन पटकन बोला. येस, काही डाऊट कशात आहे का? कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवू? कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवा. थोडी जागा सोडा कोफॅक्टर्स साठी, मग कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवूया. ठीक आहे. काय कोफॅक्टर मॅट्रिक्स? येस, M11 0, M12 -6, M13 -3, M21 2, M22 1, M23 0, M31 1, M35 5, M33 3. कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये काय करतो आपण? इथल्या प्लेसेसची साइन चेंज करतो. मायनसचं काय झालं? हे +6 झालं. +2चं काय झालं? हे -2 झालं. 0 ऍज इट इज. झाला. +5चं काय झालं? -5. कोफॅक्टर्स लिहायचं ना. कोफॅक्टर्स लिहा इकडे, लिहू शकता तुम्ही. ओके, मी त्याचा टाइम वेस्ट नाही करत. आता खूप दिवस झाले हे सॉल्व्ह करतोय आपण. ठीक आहे. ऍडजॉइंट काढायचं आहे आपल्याला. ऍडजॉइंट कसा काढणार? बोला. काढला. मॅट्रिक्स A. ट्रान्सपोज घ्यायचा ना कोफॅक्टर मॅट्रिक्सचा. बरोबर. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज काढत कोफॅक्टर मॅट्रिक्स. रोला कॉलम करायचं. 0 6 -3. रोला कॉलम करायचं. -2 1 0. रोला कॉलम करायचं. 1 -5 3. ओके, हा काय झाला? ऍडजॉइंट. आता A इनव्हर्स काढायचंय. A इनव्हर्स काय होणार? 1/mod A ऍडजॉइंट ऑफ A. मॉड A किती आलं आपलं? 3 आलं. ऍडजॉइंट ऑफ A काय आलं आपला? येस, 0 -2 1 6 1 -5 -5 0 3. जे किती आलं मग? 0 -2/3 1/3 2 1/3 -5/3 -1 0 1. ओके, सो कसं करणार पुढे आपण? येस, आपलं मेन क्वेश्चन काय होतं? A आणि B चं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. A आणि B चं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके, सो दिस इज B, सॉरी, A इनव्हर्स आणि B चं मल्टिप्लिकेशन करायचं. सो दिस इज B अँड दिस इज A इनव्हर्स. X is equal to what? A inverse into B. मग A inverse मिळालाय आपल्याला. काय मिळालाय? 0 -2/3 1/3 2 1/3 -5/3 -1 0 1. This is A inverse into B. B किती आहे आपला? B is what? 1 2 3.
B is 1 2 3. 1 2 3. चलो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायचं आहे. 0 into 1 0 minus 2/3 into 2 minus 4/3 1/3 into 3 plus 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालं. आता कॉलमच नाहीये दुसरे, सो सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम काय होणार? 2 into 1 2 1/3 into 2 2/3 minus 5/3 into 3 minus 5. ओके नेक्स्ट थर्ड रो फर्स्ट कॉलम काय होणार? -1 into 1 -1 0 into 2 0 1 into 3 1. काय आलं मग हे? -1/3 आलं. हे किती आलं? -3 plus 2/3 -9 plus 2 upon 3. This is what? -7/2. Sorry, -7/3. नेक्स्ट हे किती आलं? 2. सो एक्स मॅट्रिक्स किती आला आपला? एक्स मॅट्रिक्स आला आपला -1/3 -7/3 आणि 2. आपण इथपर्यंत सॉल्व्ह करतो, क्वेश्चन काय तेच विसरून जातो. असं नाही करायचं. क्वेश्चन काय होता आपला? x = a इनवर्स इंटू b. हा क्वेश्चन होता आपला. समजतंय का? ओके सो एक्स मॅट्रिक्स आला. सेम असंच आहे. कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा तुम्हाला? 11th क्वेश्चन. बघा मी सांगितलेलं 11th क्वेश्चन होमवर्कला करा. सेम असाच आहे, फक्त ए मॅट्रिक्स तरी 3/3 होता, तिकडं किती आहे? 2/2 मॅट्रिक्स आहे. इझी आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 11 कम्प्लीट करायचा आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपल्याकडे? विच क्वेश्चन इज लेफ्ट नाव? 12 झाला. 13. येस 13 काय बघूयात आपण. 13 इज दिस. ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय आणि एक्स फाइंड आउट करायचा आहे सच दॅट AXB = C. ओके कसं आहे बघा आता हे क्वेश्चन कोणता आहे तो? 13. 1 1 1 2. B is what? 4 1 3 1. C is what? 24 7 31 9. What I want to find out? AXB = C. AXB = C आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके नाउ व्हॉट इज A? आता बघा ते सगळं सबस्टिट्यूट करायचं आधी एक्स फाइंड आउट करायचं. सॉरी आपल्याला ते सगळं सबस्टिट्यूट करायच्या आधी मी काय करणार आहे? AXB याला थोडंसं अरेंज करणार आहे. जसं आपण AX = B साठी अरेंजमेंट केली होती तशीच अरेंजमेंट याच्यात करायची. प्री मल्टिप्लाय बाय A इनवर्स. सो प्री मल्टिप्लाय बाय A इनवर्स इंटू AXB, A इनवर्स इंटू C. A इनवर्स इंटू A काय झालं? I XB. दिस इज व्हॉट? A इनवर्स C. ओके identity matrix into any matrix is what? Same matrix. So XB = काय आलं? A inverse C. याच्यानंतर आता काय करायचंय मला X फाइंड आउट करायचा ना, म्हणजे इकडे काय राहायला पाहिजे? एकटा X राहायला पाहिजे. मग एकटा X राहण्यासाठी मला हा B घालवायचा आहे बरोबर. आता मी काय करणार? पोस्ट मल्टिप्लाय बाय B इनवर्स. पोस्ट मल्टिप्लाय करायचं आहे. XB इंटू B इनवर्स = A इनवर्स C इंटू B इनवर्स. पोस्ट मल्टिप्लाय केलं बघा. आधी मी काय केलं होतं? प्री मल्टिप्लाय केलं होतं बघा. प्री मल्टिप्लाय म्हणजे आधी मल्टिप्लाय करायचं. मग इथे A इनवर्स इंटू A आलं I. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज सेम मॅट्रिक्स. त्याच्यानंतर मला B घालवायचं आहे. B घालवण्यासाठी मी पोस्ट मल्टिप्लाय केलं. B इनवर्स इंटू B इनवर्स. B इनवर्स केलं, B इनवर्स केलं. मग B इनवर्स इंटू B किती आलं? हे I = A इनवर्स C B इनवर्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज सेम मॅट्रिक्स. आता माझं टास्क काय आहे? आता माझं टास्क हे आहे A इनवर्स काढायचा आहे, C काढायचा आहे, C दिलेला आहे, B इनवर्स काढायचा आहे. एवढं लेंथी क्वेश्चन शक्यतो नाही विचारणार. ठीक आहे तर तुम्हाला एक काम आहे. तुम्हाला काय काम आहे? मला उद्या A इनवर्सची व्हॅल्यू सांगायची, B इनवर्सची व्हॅल्यू सांगायची आणि मग मी C तुम्हाला मल्टिप्लाय करून दाखवेल. उद्या तुमचं होमवर्क काय काय?
ए इनवर्सची व्हॅल्यू काढायची, बी इनवर्सची व्हॅल्यू काढायची आणि कुठला क्वेश्चन आहे हा? क्वेश्चन नंबर 11 सॉल्व्ह करून आणायचा आहे. ओके, हे एवढे 3 गोष्टी उद्या करून आणायच्या. मग आपण एकच क्वेश्चन राहिलाय तो आय गेस तो संपला ना, किंवा आपण 19 आणि 20 हा हे 2 क्वेश्चन राहिलेत. हा छोटा आहे, ह्याला नाही, हा छोटा आहे, हा छोटा आहे. ठीक आहे, याची पण ट्रिक मी सांगून देते 20th क्वेश्चनची. करून आणायचं बरं का उद्या. आणि मला फोटोज पाठवायचे, कंपल्सरीली सगळ्यांनी फोटोज पाठवायचे. मला फोटोज पाठवत नाहीत लोक होमवर्क केल्यावर. आता काय लहान आहे का रे तुम्ही तसंच गोष्टी सांगायला? सो उद्याचं तुमचं काम काय? ए इनवर्स काढायचा, बी इनवर्स काढायचा आणि सी आपल्याला दिलेला आहे, मी मल्टिप्लाय करून दाखवेल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 20 मध्ये बघा काय दिलंय तुम्हाला. ए दिलेला आहे, ए इज व्हॉट 1 0 1 देन 0 2 3 देन 1 2 1. बी दिलेला आहे 1 2 3 1 1 5 2 4 7. आणि अजून एक सांगितलेलं आहे, एक्स फाइंड आउट करा सच दॅट व्हॉट एक्स ए इक्वल टू बी. मला सांगा, प्री मल्टिप्लाय करू की पोस्ट मल्टिप्लाय करू? तुमच्या समोर दोन्ही पण गोष्टी आहेत, प्री मल्टिप्लाय पण आहे, पोस्ट मल्टिप्लाय पण आहे. मला सांगा, ह्या केसमध्ये मी काय करू? प्री मल्टिप्लाय करू की पोस्ट मल्टिप्लाय करू? पोस्ट मल्टिप्लाय करणार. का बरं? कारण की एक्स मला हा ए घालवायचा आहे. हा ए कसा जाऊ शकतो? जर मी ए च्या पुढे ए इनवर्स आणला तर, म्हणजे एक्स ए आहे माझ्याकडे, जर मी इथे ए इनवर्स आणला तरच हा ए जाऊ शकतो. एक्स आणि ए च्या मध्ये आपण काहीच करू शकत नाहीये. आपण काय करू शकतो? एकतर आपण इथे मल्टिप्लाय करू शकतो किंवा आपण इथे मल्टिप्लाय करू शकतो. इथे मल्टिप्लाय करून काही फायदा आहे का? नो. आपण कुठे मल्टिप्लाय करणार? नंतर मल्टिप्लाय करणार. सो काय म्हणायला लागेल आपल्याला? पोस्ट मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. एक्स ए इनवर्स इक्वल टू बी ए इनवर्स. ए इनवर्स, ए इंटू ए इनवर्स काय झालं? आय इक्वल टू बी इंटू ए इनवर्स. So identity matrix into any matrix is same matrix, B into A inverse. मग काय करायचं तुम्हाला? B ची व्हॅल्यू इथे टाकायची, A inverse ची व्हॅल्यू इकडे टाकायची. A inverse कुठल्याही मेथडने फाइंड आउट करा, either by adjoint or transformation. ओके, सो क्वेश्चन नंबर 20 फुल सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, मला एक्स ची व्हॅल्यू सांगायची आहे आणि क्वेश्चन नंबर हा कुठला होता आपला? 13. सो तुमचं काम काय आहे? क्वेश्चन नंबर 11 फुल सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये ना, 13च होता ना तो? येस, 13च होता त्याच्यावरचा. हा, 13 मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ए इनवर्स ची व्हॅल्यू, बी इनवर्स ची व्हॅल्यू. आणि क्वेश्चन नंबर 20 मध्ये तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे? पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, मला कंपल्सरी एवढा होमवर्क केलेला दिसला पाहिजे. मला फोटोज पाठवायचे. मला चांगलं वाटतं तुम्ही फोटो पाठवले की असं